चंदगड तालुक्यातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचं टोक गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवरील किल्ले पारगड या ठिकाणी रायगडच्या धर्तीवरती या ठिकाणी आज 6 जून 2026 या दिवशी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहानं पार पडत आहे. त्याचबरोबर उद्याच या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅरेथॉन स्पर्धा आउटप्ले स्पोर्ट्स फाउंडेशन मुंबई यांच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या प्रसंगी आपल्या चंदगड तालुक्याचे लाडके आमदार शिवाजीराव पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांनी या दोन्ही कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर उद्या होणारा जो आउटप्ले स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीनं जो मॅरेथॉन स्पर्धा आहे त्याच्यासाठी त्यांनी भरघोस अशी आर्थिक मदत दिलेली आहे. यावर्षी 1 लाख डिक्लेअर केलेलं होतं, पण 3 लाख रुपये त्यांनी स्वतःहून ही वाढीव रक्कम म्हणजे बक्षिसासाठी सर्व विद्यार्थ्यांना आणि स्पर्धेतील भाग घेणाऱ्या सर्वांसाठी एक चांगलं चालना मिळावी यासाठी 3 लाख केलेले आहे. आणि पुढच्या वर्षीपासून त्यांनी आत्ताच जाहीर केलेलं आहे की 5 लाख रुपये या ठिकाणी बक्षीस म्हणून जाहीर केलेले आहेत. तर या ठिकाणी ते आलेले आहेत. या पारगड किल्ल्याचं जर पाहिलं तर 350 वर्षापूर्वी म्हणजे 1674मध्ये हा किल्ला स्थापन झाला. आणि तेव्हापासून इथले जे नागरिक आहेत ते अतिशय खडतरपणे या ठिकाणी जीवन कंटत असतात. त्यांना रस्ते, पाणी, लाईट या सुविधा अपुऱ्या आहेत. आता चंदगडपासून किल्ले पारगडपर्यंतचा रस्ता जो आहे तो आता झालेला आहे. तरी पण वाहनांची संख्या पाहिली तर याचं रुंदीकरण झालं पाहिजे. त्याचबरोबर गडाच्या पायथ्यापासून जो वरती येणारा रस्ता आहे त्याचंसुद्धा रुंदीकरण आणि सोपा झाला पाहिजेत. कारण तो आत्ता सध्या जो रस्ता आहे तो अतिशय अवघड असा आहे आणि धोकादायक आहे पर्यटकांच्यासाठी. तर त्याचं रुंदीकरण आमदार साहेबांच्या माध्यमातून व्हावं. त्याचबरोबर पारगडपासून मोर्ले आणि पुढे घोटकेवाडी गोव्याकडे जाणारा जो रस्ता आहे तो सुद्धा अर्धवट अवस्थेमध्ये आहे. जर आमदार साहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं तर तो सुद्धा या वर्षभरामध्ये त्याची पूर्तता होऊ शकते. त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न गेली अनेक वर्ष जलजीवन योजनेतून इथला पाणी प्रश्न रेंगाळलेला आहे आणि पाणी अद्याप नाही. मार्चमध्ये सर्व जे तलाव आहेत, विहिरी आहेत ते आटून जातात आणि इथल्या लोकांना दुसऱ्या गावात जाऊन राहायची पाळी येते. पर्यटकांची सुद्धा फार मोठी कुचंबना होते. हे सुद्धा लक्षात घेऊन आमदार साहेबांनी पाण्याचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावावा अशी त्यांना आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्याचबरोबर इथल्या पर्यटकांच्या वतीनं मी विनंती करतो.